आता पाहूयात मुंबई फास्ट। विरा रोड मधल्या मराठी एकजूट मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका बाल शिवाजीनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं। या मोर्चात तो शिवाजीच्या वेशभूषेत सहभागी झाला। संपूर्ण देशात सर्वांना मराठी भाषा ही आलीच पाहिजे यासाठी या मोर्चात सहभाग घेतल्याचं या चिमुकल्यानं सांगितलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मीरा रोडमध्ये जोरदार विरोधाला सामोरं जावं लागलं। मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या सरनाईकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरनाईक गो बॅक, 50 खोके एकदम ओके आणि जय गुजरातच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या। आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे सरनाईकांनी आंदोलनातून काढता पाय घेतला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात आंदोलनात विरोधाची भावना पाहायला मिळाली। यावेळी गर्दीतून एकानं पाण्याची बाटली प्रताप सरनाईक यांच्या दिशेने भिरकावली, मात्र सुदैवानं ती सरनाईकांना लागली नाही। पाण्याची ती बाटली सरनाईकांपासून काही अंतरावरून गेली। मनसेच्या मोर्चावर भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाचा हेतू चांगला होता, मात्र आजच्या मोर्चाचा हेतू चांगला नव्हता असं वक्तव्य मेहतांनी केलं। मीरा भाईंदरमधील मोर्चातून भाजप नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधला। मीरा भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी भाषिक वाद निर्माण करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला। त्यामुळे नरेंद्र मेहतांना मराठी माणूस जागा दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। भविष्यात ही घटना घडू नये आणि मीरा रोडमध्ये मराठीसाठीच्या मोर्चात जुनी शिवसेना एकवटली। मराठीसाठीचं हे आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलनं पार पडलं। 1969 साली बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली होती। त्यावेळी बाळासाहेबांनी कारच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं। याची घटनेची आठवण मीरा रोडमधील मोर्चावेळी झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी खासदार निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। दुबे संघटनेला बोलले, मराठी माणसाला नाही असं ते म्हणाले। सोबतच अशा प्रकारे बोलणं योग्य नाही, अशा बोलण्याचा अर्थ संभ्रम निर्माण करतात असंही फडणवीस म्हणाले। परप्रांतीयाच्या मुजोरीची आणखी एक घटना समोर आली। विरारमध्ये रिक्षा चालक आणि मराठी तरुणांमध्ये वाद झाला। हिंदीत न बोलल्यानं रिक्षा चालकानं दमदाटी केली। रिक्षा चालकानं मराठीत बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला। रिक्षा चालकाचा हा मुजोरपणा व्हिडिओ चित्रित झालाय। मनसे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह काही महत्त्वाचे नेते राज यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत। मीरा रोडमधील आंदोलनानंतर भेट होण्याची शक्यता आहे। बँका, विमा, पोस्ट, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम यांसारख्या विविध क्षेत्रातील जवळपास 25 कोटी कर्मचारी उद्या देशव्यापी संपावर जाणार आहेत। त्यामुळे देशभरातील विविध सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। सरकारच्या कामगाराविरोधी धोरणांना विरोधी करण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे। 1.5 लाख गिरणी कामगारांना मुंबईतच परवडणाऱ्या किमतीत घरं द्यावीत या मागणीसाठी 9 जुलैला गिरणी कामगार आझाद मैदानावर धडकणार आहेत। राष्ट्रीय मिल मजदूर संघासह 14 संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केले। मुंबईसह महाराष्ट्रभरातून 11 वाजता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस या मोर्चात सहभागी होतील। राज ठाकरे, उद्धव ठाकरे उद्या पुन्हा एकत्रित येण्याची शक्यता आहे। मनसे आणि ठाकरे पक्षानं गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दिला। उद्धव ठाकरे आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार आहेत, तर मुंबईत असल्यास मोर्चात सहभागी होईल, अन्यथा बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी होतील असं राज ठाकरेंनी गिरणी कामगारांच्या संघटनांना सांगितलं। सुप्रिया सुळेंनी आझाद मैदानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली। पगार आणि इतर मागण्यांसाठी शिक्षकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। यावेळी बोलताना आपण शिक्षकांसोबत असल्याचं सुळे म्हणाल्या। विरोधी पक्षनेत्याची निवड करावी यासाठी विरोधकांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे। महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून हे तिसरं अधिवेशन आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांकडे 10% आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे, पण विरोधातल्या कोणत्याच पक्षाकडे तेवढी सदस्य संख्या नसल्यानं अजूनही विरोधी पक्षनेतेपदी कोणाचीही निवड झालेली नाही। हरीश मस्केंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। राज ठाकरेंच्या भाषणात केवळ मराठीचा मुद्दा होता, तर उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मराठी भाषा सोडून खालच्या पातळीची टीका केली असा आरोप मस्केंनी केला। यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर बोलण्यास नकार दिला। ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर महायुती अलर्ट झाली असून ठाकरेंना शह देण्यासाठी मिशन पालिका सुरू केल्याची माहिती आहे।
मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर इथं भाजपकडे अमराठी तर राष्ट्रवादीकडे बहुजन मतांची जबाबदारी दिल्याचं समजतंय। तर शिवसेनेकडे ठाकरेंची मराठी मतं वळवण्याची जबाबदारी दिली असल्याची सूत्रांनी माहिती दिली। आमच्याकडे या तुम्हाला मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना दिली। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू होतं। यावेळी भास्कर जाधव यांनी बावनकुळेंना खुली ऑफर दिली। यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकच फशा पिकला। गृहमंत्री भरत गोगावलेंवर अघोरी पूजा केल्याचा आरोप झाला होता आणि त्या आरोपांचे पडसाद विधिमंडळात पाहायला मिळाले। विरोधी पक्षनेतेपदासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू असताना भरत गोगावले तिथे आले। ओम फट स्वाहा अशी एकच आरोळी ठोकली। भास्कर जाधव, नितीन देशमुख आणि आदित्य ठाकरेंनी तिथे जोरदार घोषणाबाजी केली। विधान भवन, विधान परिषद योग्य पद्धतीने काम करत नसेल तर सुप्रीम कोर्ट मार्गदर्शन करतं असं मोठं वक्तव्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं। विधिमंडळामध्ये सत्कार सोहळ्यात गवई यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात भाजप आमदार शिवसेनेचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले। आशिष जयस्वाल यांनी वर्ध्यातील कृषी अधिकारी तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली। तर वर्धा जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी ही मागणी केली। मेट्रो 1 मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांचे डबे वाढवून 6 डबे करण्याबाबतचा निर्णय मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडनं घेतलाय। त्यानुसार इंडिया डेप्ट रेझोल्युशन कंपनी लिमिटेड मार्फत नॅशनल ॲसेट रिस्ट्रक्शन कंपनीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मेट्रो 1 वर 6 डब्यांची मेट्रो धावेल आणि गर्दी नियंत्रणात येईल। मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाकडून संवादात्मक मराठी अभ्यासक्रम शिकवला जातोय। अन्य भाषिकांना संवादासाठी मराठी भाषा शिकता यावी म्हणून संवादात्मक मराठी अभ्यासक्रम शिकवला जातो। या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे। जीएसटीमध्ये महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे। जून महिन्यात 30,553 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवत आघाडी घेतली आहे। तर जीएसटी संकलनात महाराष्ट्रानंतर कर्नाटक, गुजरात यांचा क्रमांक लागतो। ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं धार्मिक स्थळांवरील बेकायदा ध्वनिक्षेपावर राज्य सरकारकडून योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातोय असं नमूद करून उच्च न्यायालयानं सरकारच्या या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केलं। त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेली अवमान याचिका निकाली काढली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळात बदल्यांवरून आरोपांच्या फैरी झडू लागल्यात। बदलीला पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली न करता त्यांच्याकडे मलईदार टेबलची जबाबदारी देण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केला। 3 वर्षांनंतर कर्मचाऱ्यांची बदली करणं बंधनकारक असतानाही तो नियम सर्रासपणे धाब्यावर बसवल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केला। मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील मासळी बाजारासाठी कोळी समाज एकवटला। आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार उभारण्यासाठी कोळी समाज 30 वर्षाचा भाडेकरार करून बाजारासाठी 400 कोटी रुपये उभारणार आहे। या संदर्भात महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांना निवेदन देण्यात आल्याचं अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीतर्फे सांगण्यात आलं। मध्य रेल्वे प्रशासनानं शून्य मृत्यू मोहिमेअंतर्गत मुंबई महानगरातील कार्यालयांना पत्रव्यवहार करून कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलण्याची विनंती केली। कार्यालयीन वेळेत बदल झाल्यास मुंबईच्या डबेवाल्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांना दुपारचा जेवणाचा डबा पोहोचवण्याचं काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। पुरवठा साखळी विस्कळीत होऊन वक्तशीरपणा कोलमडण्याची भीती आहे। त्यामुळे कार्यालयीन वेळेत बदल करण्याबाबत मुंबईच्या डबेवाल्यांनी नाराजी व्यक्त केली। मध्य रेल्वेनं मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा 800 पेक्षा जास्त कार्यालयांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याबाबत पत्र पाठवलंय। गर्दीच्या वेळी उपनगरीय लोकलमधील गर्दीच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याची मागणी पत्रातून केली। मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्यांमधील डब्यांमध्ये लावलेल्या डिजिटल इंडिकेटरवर आता केवळ पुढील स्टेशनचं नाव नाही तर त्या स्टेशनवर लोकल किती वाजता पोहोचेल याची वेळ देखील दाखवली जाणार आहे। काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली ही सुविधा आता 100 लोकल गाड्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवर लवकरच 6 डब्यांची मेट्रो धावण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसची दुरावस्था झाली आहे। बोईसर आगारातून नाशिककडे जाणाऱ्या बसमध्ये पावसाचं पाणी गळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। ही बस मोखाड्याजवळ येताच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला।
बसचं छत तुटलेलं असल्यानं प्रवाशांवर पावसाचं पाणी पडू लागलं, त्यामुळे प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करण्याची वेळ आली. बिम्स्टेक सदस्य राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणारा बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि नेपाळमधील डॉक्टरांना टाटा रुग्णालयामार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. कॅन्सरचा सामना करण्यासाठी हे विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी 6व्या बिम्स्टेक शिखर परिषदेच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार बिम्स्टेक देशांसाठी कॅन्सर केअरमधील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम मुंबईतील टाटा स्मारक केंद्र इथं सुरू करण्यात आला. अंबरनाथच्या पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले. डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होते. हे खड्डे चुकवताना वाहन चालकांची मोठी तारंबळ उडते. दरम्यान पावसानं उघडीप दिल्यानंतर दुरुस्ती करण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं. भिवंडी-वाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण झालेत. अनेक वेळा खड्ड्यांमध्ये रिक्षा आणि कार अडकून पडल्याच्या घटना घडल्या. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे प्रशासनानं रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. डोंबिवलीच्या निळजे परिसरातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत मानपाडा पोलिसांनी छापा टाकला. या सोसायटीत एक व्यक्ती ड्रग्ज विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. डोंबिवली खोणी पळावामध्ये काही दिवसांपूर्वी एका फ्लॅटमध्ये जवळपास 2 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. वैध वृक्षतोडीचा डाव म्हणून पाडण्यात आलेला आहे. कुर्ल्याच्या ITI परिसरात 1 वर्षापूर्वी 9000 झाडाची लागवड करण्यात आली. मात्र ही झाडं तोडण्यासाठी 2 व्यक्ती JCB घेऊन पोहोचले आणि संरक्षक भिंत तोडून झाडं जमीनदोस्त करायला सुरुवात केली होती. तोपर्यंत शिवसैनिक पोहोचून दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी 3 सोनसाखळी चोरांना बेड्या ठोकल्यात. आनंद पार्कमध्ये या चोरट्यांनी एका महिलेची सोनसाखळी चोरली होती. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. दरम्यान चोरट्यांकडून सोनसाखळीही जप्त करण्यात आली. मुंबई विमानतळावर 3 स्वतंत्र प्रकरणांमध्ये अंमली पदार्थ, दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आणि सोनं तस्करीचा पर्दाफाश केला. पहिल्या प्रकरणात बँकॉकमधून मुंबईत दाखल झालेल्या 9 किलो 66 ग्राम गांजा आढळला. दुसऱ्या प्रकरणात बँकॉकमधूनच आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत काही दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आढळले. तिसऱ्या प्रकरणात दुबईतून प्रवाशांकडे 3 कोटींचं सोनं आढळलं. मुंबईतील CA राजलीला मोरे यांनी आत्महत्या केली. मानसिक तणावातून राजलीला मोरेंनी विषप्राशन केलं. या प्रकरणी राहुल परवानी आणि शाबा कुरेशी या 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 32 वर्षे राजलीला मोरे सांताक्रूज परिसरात राहत होते. राजलीला मोरे यांच्याकडून 3 कोटी वसूल करण्यात आल्याची माहिती समोर येते. AJ हॉस्पिटलमधील डॉक्टरनं अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी मारली. डॉक्टर ओंकार कवितके असं 22 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टरनं खाडीत उडी का मारली याचं कारण अस्पष्ट आहे.